प्रचंड आणि भव्य महालाच्या सोनेरी सिंहासनावर राक्षस राज हिरण्यकश्यपू गर्वाने बसला होता। त्याच्या चेहऱ्यावर दर्प होता, डोळ्यांत क्रूरता आणि ताकदीचा अहंकार झळकत होता। माझ्या राज्यात फक्त माझी पूजा केली जाईल, मीच सर्वोच्च आहे, देव नाही, तो गरजला। सभागृहात उपस्थित मंत्री आणि सैनिक भयभीत झाले। कुणीही राजाच्या आज्ञेच्या विरोधात जाण्याची हिंमत करत नव्हते। पण त्याच दरबारात एक छोटा मुलगा भगवान विष्णूच्या भजनात रंगून गेला होता, तो म्हणजे प्रल्हाद। अचानक एक सेवक धावत आला, तो घाबरतच बोलला, महाराज, आपला मुलगा प्रल्हाद, तो भगवान विष्णूची आराधना करतो। हे ऐकून हिरण्यकश्यपू संतापाने थरथर कापू लागला। त्याने जोरात सिंहासनावर प्रहार केला। प्रल्हादला इथे घेऊन या। राजदरबारात प्रल्हाद शांत आणि निडरपणे उभा होता। त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, उलट परमात्म्याचा एक निखळ विश्वास झळकत होता। हिरण्यकश्यपूने संतापाने विचारले, सांग, या संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ कोण आहे? प्रल्हादाने हसत उत्तर दिले, पिताश्री, संपूर्ण विश्वात केवळ भगवान विष्णूचं सर्वश्रेष्ठ आहेत, ते सर्वत्र आहेत, तेच सर्वांचे रक्षण करतात। हे ऐकून राजा अधिकच चिडला, त्याच्या मुठी आवळल्या गेल्या। नासत्या मुला, मी किती वेळा तुला सांगितलं की फक्त माझी पूजा करायची आहे, आता पाहतो तुझा विष्णू तुला कसा वाचवतो। पहिली परीक्षा, होलिका दहन। हिरण्यकश्यपूने आपल्या राक्षसी बहीण होलिकाला बोलावले। तू आग न सहन करू शकणारा अग्निकवच धारण केले आहेस, प्रल्हादला घेऊन अग्नीत बस आणि पहा विष्णू त्याला वाचवतो का। होलिका भस्मासुरासारखी हसली, हा बालक आता राख होईल। ती प्रल्हादला उचलून जळत्या अग्निकुंडात बसली, परंतु एक चमत्कार घडला। होलिकाच्या शरीरावरच आग लागली, तिचे रक्षण करणारे कवच गळून पडले, ती वेदनेने ओरडत भस्म झाली, पण प्रल्हाद मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिला। भगवान विष्णूच्या कृपेने त्याला आगही जाळू शकली नाही। दुसरी परीक्षा, हत्तीने चिरडणे। हिरण्यकश्यपू अजूनही मान्य करायला तयार नव्हता। हे काही सिद्ध होत नाही, आता बघ तुझ्या विष्णूला कसा वाचवतो। त्याने आपला राक्षसी हत्ती सोडण्याचा आदेश दिला। तो महाकाय हत्ती प्रल्हादच्या दिशेने धावत आला। राजसभेतील लोक भयभीत झाले, प्रल्हाद मात्र शांतपणे विष्णूचे नामस्मरण करत राहिला। जसेच हत्ती जवळ पोहोचला, त्याने अचानक वेग कमी केला आणि तो प्रल्हाद समोर गुडघे टेकून वाकला। राजाने अविश्वासाने हे पाहिले, त्याच्या क्रोधाचा कडेलोट झाला। तिसरी परीक्षा, विष प्यायला लावणे। हिरण्यकश्यपूने आता कट रचला। त्याने आपल्या सेवकाला सांगितले, प्रल्हादला विष द्या, बघू त्याचा विष्णू त्याला वाचवतो का। सेवकाने एक सुवर्ण पात्र आणले, त्या पात्रात प्राणघातक विष होते। हे अमृतासारखे प्याच पुत्रा, राजाने कुचकट हसत सांगितले। प्रल्हादाने श्रद्धेने विष घेतले। भगवान विष्णू, तुम्हीच माझे रक्षण करा। त्याने ते प्याले आणि ते विष अमृत झाले। राजा आता पूर्णपणे व्याकुळ झाला, त्याचा क्रोध उफाळून आला। राजाने संतापाने सिंहासनावर प्रहार केला। कुठे आहे तुझा विष्णू? तू सर्वत्र आहे असं म्हणतोस ना, मग सांग, तो या खांबात आहे का? प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, होय, ते इथेही आहेत। राजाने आपल्या गदेने तीव्र प्रहार केला आणि खांब फाटला, तेजस्वी प्रकाश बाहेर पडला। एक महाकाय अत्यंत भयंकर प्रकट झाले, नरसिंह अवतार। अर्धसिंह अर्धमान भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले। त्यांचे डोळे ज्वाळेसारखे होते, त्यांच्या नखांत प्रचंड शक्ती होती। हिरण्यकश्यपू भीतीने मागे सरकला, हे अशक्य आहे। नरसिंहाने त्याला उचलले, राजसिंहासनाच्या उंबरठ्यावर मांडीवर ठेवले आणि आपल्या तेजस्वी नखांनी त्याचा वध केला। राजाचा अंत झाल्यावरही भगवान नरसिंहाचा कोप शांत झाला नव्हता। संपूर्ण जग भयभीत झाले। तेव्हा लहानसा प्रल्हाद नरसिंहाच्या चरणी लीन झाला। प्रभू, माझ्या पित्याला क्षमा करा, त्यांनी अज्ञानाने हे केले। भगवान नरसिंह हसले, त्यांचे तेज मृदू झाले। तुझी भक्ती अमर राहील प्रल्हादा, तुझ्या भक्तीनेच मला प्रकट व्हावे लागले। ते आकाशात विलीन झाले आणि साऱ्या जगात भक्तीचा विजय झाला। आकाशात मंत्र गुंजले, ओ नमो नारायणाय। ही कथा भक्तीच्या अढळ विश्वासाची आहे। प्रल्हादाने अखेरपर्यंत विश्वास ठेवला आणि त्याच्या भक्तीनेच भगवान विष्णू प्रकट झाले। सत्य, भक्ती आणि प्रेम कधीही पराजित होत नाहीत। सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला अखेर विजयच मिळतो।